हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? हाऊ इज द एनर्जी? कसे आहात सर्व म्हणजे तुमची एनर्जी काय म्हणते आणि तुमची फ्रिक्वेन्सी कुठपर्यंत आहे हे आज आपण जाणून घेत आहोत. तर आपल्याला आपले व्हायब्रेशन, आपली फ्रिक्वेन्सी मेंटेन ठेवण्यासाठी, हाय एनर्जी ठेवण्यासाठी आपल्याला काय आवश्यक असतं? मेडिटेशन अँड होओपोनोपोनो प्रेयर, राईट? तर त्याच पद्धतीने आपल्याला एव्हरीडे होओपोनोपोनो करावं लागत असतं. तर तुम्हाला असं वाटेल की का बरं करावं लागेल? तर आपण एक एक्सपेरिमेंटने सुद्धा जाणून घेणार आहोत की होओपोनोपोनो प्रेयर ही का करावी लागत आहे. ओके, तर आजचा विषय आहे आपला की होओपोनोपोनो प्रेयर ही का केली पाहिजे एव्हरीडे, आपल्या लाईफमध्ये ते का गरजेचं आहे हे आज आपण इथे जाणून घेणार आहोत. तर गाईज, आपल्याला हे एव्हरीडे करणं का गरजेचं आहे याकडे आपण विशेष लक्ष देणार आहोत की यासाठी की आपली जी काही फ्रिक्वेन्सी आहे, जे काही व्हायब्रेशन आहे त्याला हाय लेवलवरती कशा पद्धतीने पोहोचवायचं आणि आपले जे डिझायर आहेत, जे काही इच्छा आहेत आपल्या, तर त्या कशा पद्धतीने मॅनिफेस्ट करता येईल. जेव्हा जे काही आपले डिझायर आहेत, जे काही इच्छा आहे आणि आपले व्हायब्रेशन इथे आहेत आणि इच्छा इथे आहे, तर आपल्याला इथपर्यंत आणावं लागतं आणि तेव्हा कुठे हे दोन्ही जेव्हा मॅच होतात तेव्हा आपलं मॅनिफेस्टेशन हे वर्क करत असतं. तर एव्हरीडेमध्ये काय होत असतं की एव्हरीडेमध्ये कुठले ना कुठले विचार आपण काय करत असतो, आपल्या माइंडमध्ये टाकत असतो, राईट? आणि त्यामधून ते निगेटिव्हिटी येत असते. तर त्या निगेटिव्हिटीला रिलीज करण्यासाठी होओपोनोपोनो प्रेयरनी आपल्याला ते रिलीज करावं लागत असते. पण काहींना कितीही सांगितलं तरी त्यांना असा प्रश्न पडतो की एक दिवस करतात आणि सोडून देतात आणि बोलतात. जेव्हा पर्सनल कन्सल्टेशन माझ्याकडे येतात तर तेव्हा म्हटलं जाते की तुम्हाला इतके दिवस तर करायला सांगितलं होतं आणि तुम्हाला रिझल्ट का आले नाही? तर त्यांचं असं मी केलं ना मॅम 1-2 दिवस तर आलेच नाही म्हणून मी परत सोडून दिलं. पण असं होतं का? काहीच नाही. आपण 1-2 दिवस करण्याने होणार नाही, तर त्याला कन्सिस्टन्सी मेंटेन करावं लागतं, राईट? तर ते का करावी लागते? आणि होओपोनोपोनो प्रेयर आपण लहानपणापासूनची जी प्रोग्रामिंग समाजामध्ये, घरच्यांमध्ये, कुटुंबामध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये वावरताना आपण ऐकून ठेवली आहे आणि तेच प्रोग्रामिंग, तेच बिलीव कुठेतरी आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते फिट झालं आहे आणि त्याचेच पडसाद हे आपल्या लाईफवरती आता येत आहेत. म्हणून आपल्याला एव्हरीडे होओपोनोपोनो प्रेयर ही करायला पाहिजे. तर तुम्हाला एक उदाहरण सांगते, तर त्यानुसार तुम्हाला क्लिअरिटी येईल की का गरजेचं आहे आणि तुम्ही जेव्हा कन्सिस्टन्सीने हे कराल तर रिझल्ट हे लवकरात लवकर मिळतात आणि 100% गॅरंटी आहे. जेव्हा तुम्ही आतून हील होणं चालू होतं तेव्हा आपोआप आपले मॅनिफेस्टेशन हे वर्क करत असतात. आपली फ्रिक्वेन्सी, आपल्या इच्छा दोन्ही जेव्हा मॅच होतं, इच्छाची जे काही व्हायब्रेशन आहेत आणि आपली जी फ्रिक्वेन्सी आहे ते मॅच झालं तर आपलं मॅनिफेस्टेशन हे वर्क करत असतं. तर आपल्याला आता उदाहरण बघून घ्यायचं आहे. एक्सपेरिमेंट आपण यामध्ये करणार आहोत. तर एक्सपेरिमेंट तुम्हाला यासाठी सांगत आहे की आपल्या माइंडमध्ये ते एव्हरीडे आलं पाहिजे आणि त्यावर आपण वर्क केलं पाहिजे, राईट? तर आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा काय असतं, असं स्वच्छ निर्मळ पाणी, त्यामध्ये कुठलीच प्रोग्रामिंग नसते. जेव्हा आपण जन्माला येतो त्यामध्ये आपल्याला कुठलीच प्रोग्रामिंग येत नसते. एक निश्चिंत, निखळ, प्रामाणिकपणा आणि एकदम सोल कनेक्टेडने आपण जन्माला येतो. जेव्हा छोट्यापणी, जेव्हा आपले आईवडील आपल्याला बोट धरून चालायला शिकवतात, आपल्याला बोलायला शिकवतात. तुम्ही बघितलं सुद्धा असणार, एक्सपिरियन्स सुद्धा तुम्हाला अनुभवसुद्धा असणार की जेव्हा आपण लहान मुलाला शिकवतो तेच बोलायला शिकवतो. ज्याची लँग्वेज आहे, जसं तेलुगू आहे तर तो तेलुगू शिकणार, ज्यांची मराठी लँग्वेज आहे तो मराठी शिकणार, ज्यांची इंग्लिश आहे त्या पद्धतीने सुद्धा शिकत असते. ओके, तर आपल्याला करायचं काय आहे की आपली प्रोग्रामिंग आपण लहानपणापासून काय बनवून ठेवली, आपण कुठले बिलीव्स ठेवत आहोत आणि जे काही भीती आहे, फिअर आहे, ते आपल्याला घालवून काढायचे आहेत. तर हे जसं लहान बाळ एक निश्चिंत, निरागस, निर्मळ मनाने जन्माला आलं आणि प्रोग्रामिंग करून यामध्ये काय झालं, मग गाळ साचलेला आहे आपल्या कुठे, माइंडमध्ये. हे पाणी म्हणजे कोण? आपण. आणि आपण विचार करून 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 काय केलं का ह्या आपल्या बॉडीमध्ये 70% पाणी आहे आणि ह्या संपूर्ण माइंडमध्ये विचार करून आपल्यातलं काय केलं, संपूर्ण प्रोग्रामिंग ही निगेटिव्ह करून ठेवली आणि त्याचेच पडसाद आता आपल्या
वर पडत आहेत आणि त्या सिच्युएशन आल्या आहेत. तर आपल्याला तुम्हाला हे सांगते, आता हे तुम्ही एक निखळ मनाचे निर्मळ आहात जेव्हा जन्माला आले तेव्हा, आणि प्रोग्रामिंग अशी झाली आहे की खूप निगेटिव्ह बोलायचं, झाडाला पैसे काय झाडाला लागतात काय, आणि रिलेशनशिपबद्दल बघितलं, प्रत्येक एरियाचं एक एक उदाहरण देईल मी. नवरा हा उशीखालचा साप असतो, समाजामध्ये तर असेच नवरे आहेत, प्रत्येकांना हेच फेस करावं लागतं अशा पद्धतीने, राईट. तर हे का आपण बिलीव करून ठेवलं आहे, झाडाला पैसे लागतात, माठ आहे का, जर भरलं असतं तर फुटलं असतं, ते पैसे तितके कुठून आणायचे, असे काही बिलीव्स आहेत. चादर बघून पाय पसरावे, हे मनीबद्दलचे बिलीव. तसे कुठलेही आपल्याला जे काही आपण बिलीव्स बनवून ठेवलेले आहे ते आपल्याला रिलीज करायचे आहे. तर ते काय झालं, ह्या निर्मळ पाण्याला आपण हे असे विचार करून गंद केले. कशा पद्धतीने, जसं आता हे मातीचे खडे आहेत ते टाकलं, हे काही प्रमाणात गंद झालं, ते हळूहळू गंद होत आलं आणि एकदम गंद झालं, राईट. अशा पद्धतीने वेगवेगळे विचार केले, यामध्ये परिपूर्णरित्या जे आहे ते आता हळूहळू पूर्ण पाणी हे गळूळ होत चाललेलं आहे, राईट. तर हे काय झालं, पूर्ण पाणी जेव्हा गळूळ झालं, हे पाणी जेव्हा परिपूर्णरित्या गळूळ झालं आणि हळूहळू जे काही प्रोग्रामिंग आपण करत गेली आणि ह्या संपूर्ण आपल्या शरीराला निगेटिव्ह बनवून ठेवून दिलं, माइंडला निगेटिव्ह बनवला आणि ते निगेटिव्ह विचाराचे परिणाम आपल्या शरीरावर होत आहेत आणि हेल्थवर परिणाम याचा येत आहे, राईट. तर आता काय झालं, आपण बघत काय आहोत, होओपोनोपोनो करणे का गरजेचं आहे. तर मला सांगा गाईज, की यामध्ये जे आपण हे पाणी गळूळ झालं कशाने, विचाराने, आपल्या बिलीव्हने, भीतीने, संपूर्ण हे आपल्या शरीरावर आपले जे काही आता बघत आहोत ते आपणच केलेले आहेत. आपणच ऐकून ते बिलीव्स बनवले, जे आपल्याकडून, आपल्या आईवडिलांकडून, आपल्या समाजाकडून, आपण जिथं मित्र मैत्रिणीमध्ये वावरत आहोत अशा लोकांकडून ते विचार आले आणि ते निगेटिव्ह विचार आपण पक्के बनवले, घट्ट बनवले, कधीच त्याला काढण्याचा विचार नाही केला. पण आता आपल्याला आपलं मॅनिफेस्टेशन वर्क करण्यासाठी, कारण गुरुत्वाकर्षणाचा नियम काय म्हणतो की जर एखादी वस्तू जर आपण टाकली, ही सपोज पेन आहे, वरून टाकली तर ती खाली पडणारच आहे. त्याच पद्धतीने लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम आहे की आपण जे विचार करू ते काही दिवसांनी का होईना ते सत्यामध्ये येत आहे. आणि आजची जी परिस्थिती आहे कधी ना कधी आपण तसे विचार केले होते, म्हणूनच आज ते घडून आलं. सर्वात अगोदर ह्या प्रेयरमध्ये काय असतं की आपण जे केलं आहे म्हणजे जे काही विचार केला आहे तर त्याला एक्सेप्ट करणे आणि फॉरगिव्ह करणे. म्हणजेच काय की आपण जे काही विचार केले, जे काही निगेटिव्हिटी आपल्या मनामध्ये आहे, माइंडमध्ये आहे, सबकॉन्शियस माइंडमध्ये ती फिट झाली आहे, तर त्याला काढणे, राईट. जेव्हा आपण ॲक्सेप्ट करतो की आय टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी इन माय लाईफ, माझ्या आयुष्याची संपूर्ण जबाबदारी 100% मी घेते आणि याला हील करण्याची जबाबदारीसुद्धा मी घेत आहे, एवढं जरी बोलून तुम्ही होओपोनोपोनो केले तर ते प्रॉब्लेम रिलीज होत जातं. तर आपण काय केलं, ह्या पाण्याला गळूळ करून ठेवलं, म्हणजे स्वतःला माइंडला तसे विचार दिले. तर आता एकदा तुम्ही बघा, एक दिवस तुम्ही होओपोनोपोनो करत आहात आणि म्हणत आहात आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. टाकलं एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा, पण ते स्वच्छ झालं का, नाही झालं, ते तसंच गडबड आहे. पण जर तुम्ही ह्याच पाण्याला तुम्ही आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू हे कंटिन्यू जर देत राहिले, ओके, म्हणजेच एव्हरीडे 108 पेक्षाही जास्त वेळ जर देत राहिले तर एक दिवस असा येईल की हे गळूळ पाणी आहे ते सांडायला लागेल, राईट, आणि पूर्ण स्वच्छ पाणी होईल, ओके. तर यामध्ये आता मी पूर्ण पाणी टाकत बसणार नाही कारण तेवढा वेळ चालला जाईल, ओके. तर ह्या पद्धतीने जेव्हा आपण हळूहळू त्यामध्ये पाणी टाकत जाऊ, यासाठीच एक्सपेरिमेंट करून दाखवला तुम्हाला की ज्या पद्धतीने हे जे पाणी आहे गळूळ केलं आणि हळूहळू टाकत गेलं तर ते पाणी परिपूर्णरित्या एक वेळ असा येईल की परिपूर्ण ते स्वच्छ होऊन जाईल, राईट. हे तुम्ही करून सुद्धा बघा. तर त्याचसाठी आपल्याला होओपोनोपोनो प्रेयर करणे गरजेचं आहे की सर्वात अगोदर ॲक्सेप्ट करणे, त्यानंतर त्याला रिलीज करणे. जेव्हा आपण रिलीज करतो, हे जे काही निगेटिव्ह बिलीव्स आहेत त्याला काढून फेकून देतो आणि एव्हरीडे सकाळी उठल्याबरोबर लगेचच होओपोनोपोनो
नाही निदान 10 मिनिट बसलं तरी 108 वेळा करायचं आहे. जे काही प्रॉब्लेम्स आहेत, मनी असेल, हेल्थ असेल, करिअर असेल, रिलेशनशिप असेल, जे कोणताही लाईफचा एरिया आहे त्याला हील हे 100% होत असते. तर त्याला एका दिवशी केलं ना होणार का? म्हणजेच तुम्ही फक्त 1 दिवस होओपोनोपोनो केले तर झालं का? सांडलं का पाणी? नाही. तर ते आपल्या माइंडमध्ये घर पक्क करून बसून राहतं ते बिलीव कुठलं तरी निगेटिव्ह. तर त्यासाठी होओपोनोपोनो जसं आपण एव्हरीडे करत जातो आणि तुम्ही अगदी मनातून भावनेने कनेक्ट होऊन जर कराल तर ते 1 दिवसात सुद्धा रिझल्ट येत असतात. आणि होओपोनोपोनो प्रेयर अशी आहे की ते म्हणजेच फॉरगिवनेस प्रेयर आहे, ते रिझॉल्व होतेच, 100% होते. याचे रिझल्टसुद्धा खूप येतात. जसं ही पर्सनल कन्सल्टेशन घेते मी, त्यामध्ये कळतं की ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं मॅम त्या पद्धतीने आम्ही फक्त अफर्म करत गेलो तर ते गोष्ट एका दिवसातसुद्धा अचीव झाली. जर कुणी त्यावर त्या अगोदर आपल्याला बिलीवसुद्धा ठेवायचं आहे की ही फॉरगिवनेस प्रेयर आहे आणि माझे प्रॉब्लेम्स रिलीज होणार आहे. तसे व्हायब्रेशन आपले क्रिएट होतात आणि ते डिझायर आपलं मॅनिफेस्ट होत असते, इच्छा मॅनिफेस्ट होत असतात. त्यासाठीच आपल्याला एव्हरीडे 5 मिनिट होओपोनोपोनो प्रेयर करायची आहे. होओपोनोपोनो प्रेयर म्हणजेच कुठली की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ओके. तर हे कंटिन्यू म्हणायचं 108 वेळा. माला जप केली तरी चालेल किंवा तुम्ही 5 मिनिट 10 मिनिट अगदी डोळे शांत लावून अगदी भावनेने स्वीकार करा जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याला. माझ्याच विचारांनी हे झालं आहे किंवा जे काही निगेटिव्ह बिलीव्स किंवा जे काही भीती मी ठेवली आहे त्याचेच हे पडसाद माझ्या आयुष्यावर पडले आणि त्याला आता हील करण्याची जबाबदारी मी 100% पूर्ण घेत आहे. जेव्हा तुम्ही हे एक्सेप्ट कराल आणि ही फॉरगिवनेस प्रेयर कराल तर 100% सक्सेस हे आपलं आहे. तर त्यासाठी आपल्याला होओपोनोपोनो करणे गरजेचं आहे. कारण जेव्हा जन्माला आलो तेव्हा काय होतं? निखळ, स्वच्छंद आणि एकदम निर्मळ मनाचे. आणि मग काय झालं? प्रोग्रामिंग तशी झाली. तर आता आपल्याला काय करायचं आहे? आता पॉझिटिव्ह प्रोग्रामिंग करायची आहे सबकॉन्शियस माइंडची. आपल्याला जे हवं आहे ही फॉरगिवनेस प्रेयर करायची आणि त्यानंतर आपल्याला जे काही हवं आहे त्याचं व्हिज्युअलायझेशन करायचं. त्याचं जे काही अफर्मेशन आपण पॉझिटिव्ह वेमध्ये बनवतो ते म्हणायचं. त्यानंतर हळूहळू तुम्ही जसंही आपल्या मनातून ते गिल्ट बाहेर निघतं, जे भीती आहे ते निघून जाते, जे ओल्ड बिलीव आहेत ते निघून जातात. अशा कित्येक लोकांच्या पर्सनल कन्सल्टेशनमध्ये याचे रिझल्ट आले आहे. आणि जर तुम्हालाही करायचं असेल पर्सनल कन्सल्टेशन बुक तर तुम्ही जरूर करू शकता. तर 222 रुपयामध्ये कन्सल्टेशन हे चालू आहे. तर तुम्ही सुद्धा बुक करून आपलं पर्सनल कन्सल्टेशन करून घ्यावे. आणि जे काही एरिया आहे त्याला हील संपूर्ण तुम्ही स्वतःच करू शकता. कारण ह्या परमात्म्याने स्वतःमध्ये एक शक्ती दिली आहे. तर ती आपल्याला शोधून काढायची आहे. गुगलवर तर काय सर्व काही भेटतं पण स्वतःमध्ये काय आहे हे ओळखून आपल्याला करायचं आहे. ओके. तर या पद्धतीने तुम्ही एव्हरीडे होओपोनोपोनो प्रेयर करा आणि आपल्या लाईफमध्ये जे काही आहे त्याला स्वीकारा आणि त्याला रिलीज करा. ही रिलीजिंग प्रेयर आहे, फॉरगिवनेस प्रेयर आहे. ती प्रेयर केल्यानंतर आपण एव्हरीडे करायचं. सकाळी उठल्यानंतर 108 वेळा जे काही प्रॉब्लेम चालू आहे त्यासाठी आणि नाईटला 108 वेळा किंवा जास्त 10 मिनिट 15 मिनिट केलं तरी चालते. ओके. तर या पद्धतीने आपल्याला जर केलं तर आपलं सक्सेस हे निदान आहे. जर तुम्हाला नाही जमत असेल की कसं करायचं काय आहे तर ॲडव्हान्ससुद्धा होओपोनोपोनो केल्या जाते. तर कशा पद्धतीने करायचं चारही एरियाबद्दल आणि काय तुमचं प्रॉब्लेम आहे हे जर तुम्हाला जाणून घेऊन आम्ही जाणून घेते तुमचे प्रॉब्लेम की काय आहे आणि त्यावर काय सोल्युशन निघत आहे आणि तुम्हाला त्याला हँडल कशा पद्धतीने करायचं आहे आणि तुम्हाला सक्सेस कसं मिळवायचं आहे हे पर्सनल कन्सल्टेशनमध्ये तुमच्या वैयक्तिक जे काही तुमचं आणि माझं संभाषण होईल त्यामध्ये तुम्हाला हे सांगितलं जातं आणि त्यानुसार तुमची प्रॅक्टिस हे घेतल्या जाते. तर जरूर 222 रुपयामध्ये पर्सनल कन्सल्टेशन बुक करा. आणि यानंतरसुद्धा मी फी वाढवण्यात येणार आहे. कारण प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही बघाल तर खूप फीज वाढत आहे. 5-5 हजार पर्सनल कन्सल्टेशनचे पैसे घेतात. पण आपण मराठी लोक खूप कमी याच्यामध्ये ठेवलं आहे की सगळ्यांना शक्य व्हावे यासाठी. तर तुम्ही जरूर पर्सनल कन्सल्टेशन घ्या आणि आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते रिझॉल्व कराल. आणि मनी मॅनिफेस्टेशनचं सुद्धा आपण एक
हिलिंग घेणार आहोत फ्रीमध्ये. तर जसेही जास्तीत जास्त लोक जुळतील तसंही मी लॉन्च करेल आणि करेल. तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हॉट्सअप चॅनलची व्हॉट्सअपची लिंक देण्यात येत आहे. तर त्या मनी मॅनिफेस्टेशनसाठी जॉईंट व्हा. आणि जरी तुम्ही मॅनिफेस्टेशनसाठी जरी झाले, मनी मॅनिफेस्टेशन जरी झाले आणि जसंही हेल्थ आहे, रिलेशन आहे, करिअर आहे, यासाठी देखील आपण घेऊ शकतो. तर तुम्ही जरूर ह्या व्हॉट्सअप लिंकवर जॉईंट होऊन राहा आणि सर्वच काही आनंद घ्या. ओके, थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आपण आजपर्यंत फेसलेस व्हिडिओ बनवत आलेलो होतो, पण पर्सनल कन्सल्टेशनमध्ये खूप जणांची डिमांड होते की मॅम तुम्ही चेहरा दाखवून जर केला तर आमच्या हृदयापर्यंत त्या गोष्टी पोहोचतात, आम्ही लवकर कनेक्ट होऊ शकतो. त्यांच्याच डिमांडवर मी आजपासनं परत कॅमेरा ऑन करून घेतलं आहे. तर थँक्यू सो मच. मला शांतपूर्वक ऐकून घेतलेत आणि सबस्क्राईब केलं त्यासाठी थँक्यू सो मच. आणि भरभरून या चॅनलवर तुमचं प्रेम मिळत आहे त्यासाठी थँक्यू सो मच. आणि मी खूप 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 कृतज्ञ आहे. थँक्यू. गॉड ब्लेस यू एव्हरीवन. संपूर्ण तुमचे जे काही मॅनिफेस्टेशन आहे ते लवकरात लवकर पूर्ण होवत हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते. गॉड ब्लेस यू.